Mainline Academy, 2 years integrated course, IIT, JEE, NEET, MHTCET and boards, well experienced and expert faculty group of Nagpur, 7 to 8 hours classes, regular doubt sessions, daily practice paper, regular test series, comprehensive study material, AC classrooms and library, CCTV camera surveillance. Address: first floor Abdullah Height Building, near Bharat Petrol Pump, हिंगणघाट. मजुरी करणाऱ्याचा मुलगा बनणार डॉक्टर, नीट परीक्षेत घवघवीत यश. धान्य गोडाऊनवर मजुरीचे काम करणारे प्रवीण ठाकरे यांचा मुलगा वृषक हा नीट परीक्षेत यश मिळवत सगळ्यांसमोर एक आदर्श बनलाय. आता डॉक्टर बनून तो स्वतःचं आणि त्याच्या कुटुंबाचं नशीब बदलण्यासाठी तयार आहे. हिंगणघाट येथील टार्गेट अकॅडमी फाउंडेशन शैक्षणिक संस्थेने या मुलांना जगण्याचं बळ दिलंय. या फाउंडेशनच्या मुलांनी नीट परीक्षेत यश संपादन केले. घाटंजी येथील धान्य गोडाऊनवर बिल्टी बनवण्याचे काम रोज मजुरी करून आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करत असणारे प्रवीण ठाकरे यांचा मुलगा वृषक याने वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र परीक्षेत यश मिळवले. वृषक नीट परीक्षेत देशात 81,267 क्रमांक पटकावला. तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. नीट प्रवेश परीक्षेत वृषकने 600 गुण मिळवले. आपल्या यशाबद्दल वृषकने काय सांगितले पाहूया आमच्या चॅनलवर खास मुलाखतीत. नाव काय तुझं? माझं नाव वृषक प्रवीण ठाकरे. नुकत्याच झालेल्या नीट 2024 मध्ये मला 600 मार्क्स मिळाले आहेत. माझं सांगायचं म्हटलं तर मी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात घाटंजी शहरात राहतो. माझे आई बाबा सरकारी धान्य गोदामवर काम करतात आणि माझे कपडे शिवायला जातात. आणि तुझं शिक्षण कुठे झालं आणि तू घाटंजीवरून इथे हिंगणघाटला कसं का आलाय? माझ्या आई बाबाजवळ मला शिकवायसाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे माझ्या आई बाबांनी हिंगणघाटमधील माझ्या आजी आप्पांकडे शिकवायला पाठवलं. माझे आजोबा बस ड्राईव्ह करायचे आणि बस ड्राईव्ह करून माझ्या आजोबांनी मला खूप सपोर्ट केला आणि माझ्या आजी आप्पामुळे मी इथे जे आहोत त्यांच्याचमुळे आहोत. तो फर्स्ट अटेम्प्ट तुला कधी केला होता आणि कोणत्या क्लासेस लावले होते? काय तुझं शिक्षण कसं तुला केलं याच्याबद्दल काही माहिती दे. सगळ्यात आधी हिंगणघाटमध्ये आल्यावर मी खूप काय म्हणते त्याला गरीब घरचा असल्यामुळे आणि खूप आदिवासी एरियामधून असल्यामुळे मला अभ्यासाचं तितकं काही नॉलेज नव्हतं. इथे आल्यानंतर मला आंबेडकर शाळेतील वैभव मस्के सरांनी खूप मदत केली. त्यानंतर मेन म्हणजे मी मुजबेले सरांना मिळालो. मुजबेले सरांच्या क्लासेसमध्ये आल्यानंतर मला माझ्यामध्ये जिद्द होती, पण मला एखादी म्हणजे मोटिवेट करणार आणि गाईड करणार कोणी नसल्यामुळे मुजबेले सरांच्या क्लासमध्ये आल्यानंतर इथे मला मुजबेले सरांचे सेल्फ डेव्हलपमेंट प्रोग्राम झाले किंवा सरचे गोल सेटिंग झाले, टार्गेट सेटिंग झाले, या खूप साऱ्या गोष्टी मला मदत केल्या. याच्यामुळेच मला अभ्यास करायची सवय लागली. त्याच्यानंतर मुजबेले सर आणि मॅडममुळे मी 10वी मध्ये 95% मिळवले. त्यानंतर समोरच्या शिक्षणासाठी लॉकडाऊन लागलं असल्यामुळे मी घाटंजीला परत चालला गेलो. घाटंजीला परत गेल्यानंतर माझ्या घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मला कामाला लागायला आलं. तर पूर्ण 11वी मी जलाराम कृषी केंद्रामध्ये घाटंजीला काम करायला लागलो. त्यानंतर सगळे म्हणाले की सायन्स हा विषयासाठी ट्युशन्स वगैरे लावावं लागते. इकडे आल्यानंतर मला मग ट्युशनसाठी पण फीज नव्हती. तर तेव्हा मला संदेश सर आणि सुशांत बहाराते सर मिळाले. या दोघा सरांनी मला माझी परिस्थिती जाणून घेतली आणि मी त्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी मला त्यांच्या इथे फ्री वगैरे शिकवलं. त्यानंतर माझी आजीची प्रकृती चांगली नसली आल्यामुळे मला इथे राहणं शक्य नाही झालं. तर मी वापस माझ्या गावाला म्हणजे घाटंजीला चाललं गेलो. आणि घाटंजीला चाललं गेल्यानंतर मला संदेश सर, सुशांत सर फोनवर गाईड करायचे. त्यानंतर मी PW फिजिक्सवाल्याचं अलग पांडे सरांचं ॲप आहे, त्या ॲपवरनं लायब्ररी जॉईन करून अभ्यास वगैरे करणं चालू केलं. आणि त्यातून मला समजलं की पैसे मॅटर नाही करत. जर आपल्यामध्ये जिद्द असली तर आपण काही पण करू शकतो. म्हणजे तू क्लास न लावता तू घरी ॲपवरच शिक्षण पूर्ण घेतलेलं होतं? हा, मी सगळं काही माझ्या स्वतःच्या भरोश्यावर केलं आणि सरांच्या नोट्सवर केलं. म्हणजे जे तू ॲप सांगत आहे कोणत्या सरांची ते ॲप आहे? अलग पांडे यांचं PW ॲप आहे, फिजिक्सवाला. हां, तो त्या ॲपवरच सर्व म्हणजे पूर्णपणे तुला शिक्षण केलेलं होतं? हां, त्या ॲपवर इतकं सारं काही अवेलेबल आहे की तुम्हाला बाकीची गरज नाही पडू शकत. तो फर्स्ट अटेम्प्ट तुला नीटसाठी केला तर किती तुला मिळाले होते पूर्ण अंक?
माझं पूर्ण 11वी लॉकडाऊनमध्ये केल्यामुळे मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये काही माहीतच नव्हतं त्या एक्झामबद्दल, तर मला 191 मार्क्स मिळाले. मग दुसरा अटेम्प्ट तुला कधी केला? दुसऱ्या अटेम्प्टमध्ये इतकं सारं माझ्या त्यानं होऊ नाही शकलं. जेवढं झालं माझ्या आईबाबाच्या मदतीने आणि माझ्या मदतीने मी स्वतः केलं, त्यानुसार मला 392 मार्क्स मिळाले. असं. आणि शेवटचं जे तुला अंक किती मिळाले होते? आणि आता जे यावर्षीची परीक्षा झाली त्यासाठी मी जेव्हा यवतमाळला गेलो, लायब्ररी वगैरे तिथून अभ्यास केला, तर तिथे खूप अभ्यास करून मी यावेळेस 600 मार्क्स स्कोर केला आहे. आणि रँक किती आलेला आहे? रँक ऑल इंडिया रँक माझी 81,000 आहे आणि माझी स्टेट मीट रँक आणखी यायची आहे. आणि या तुझ्या पूर्ण शिक्षणमध्ये तुला जे सहकार्य केले, मदत केले, या लोकांचे नाव काय आहे? सगळ्यात आधी तर माझे आई बाबा. माझ्या आई बाबांनी गट काढू आणि खूप इकडे तिकडे कर्ज करू म्हणजे मला यवतमाळला शिकवलं, रूम भाडं झालं. त्यानंतर म्हटलं तर मी जिथे राहत होतो तिथचे माझे मित्र, त्यांनी पण खूप सहकार्य केलं. त्यानंतर म्हणालं तर सोनाली मुजबाले मॅम झालं आणि मुजबाले सर झालं. त्यानंतर म्हटलं तर माझे आंबेडकर शाळेचे वैभव मस्के सर झालं आणि माझे सुशांत सर आणि संदेश बाराते सर यांनी पण मला खूप मदत केली आहे. आता भविष्यात तुझं काय करायची इच्छा आहे आणि तू अजून पुढे काय करणार आहे? आता माझा स्टेट मेरिट रँक आणखी यायचा आहे. जर मला स्टेट मेरिट रँक चांगला आला तर मला एक चांगलं MBBS कॉलेज मिळतं आणि मग मी स्वतः समोर डॉक्टर होऊन माझ्या घरची परिस्थिती बदलावसाठी तयार आहे. आणि जे लोक गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत आहे आणि त्यांच्याकडे काही सुविधा नाही आहे, त्यांच्यासाठी तू काय म्हणणार? काय शिक्षण कसं करायचं आणि त्यांच्यासाठी काय तो एक चांगला संदेश देणार? मी हेच म्हणणार की बा परिस्थिती कधी आड नाही येऊ शकत. जर तुमच्या मनात जिद्द आली तर तुम्ही काही पण करू शकता. आणि आजकाल इतके रिसोर्सेस अवेलेबल झालं, जसं PW अलग सरांचं ॲप झालं, यातून तुम्हाला खूप मदत होऊ शकते. जर तुम्हाला पण कधी नीट किंवा JEE करायचं राहिलं तर तुम्ही PW ॲपवरनं करू शकता. तिथे पैसे पण खूप कमी राहतात आणि स्वतःमध्ये जिद्द असली तर तुम्ही काही पण करू शकता. परिस्थिती तुम्हाला कधी मागे नाही ओढणार.